मागे बसलेला तुषार पडवळ म्हणून हा फोटो दाखवला. हा माझा फोटो आहे आणि हा तुषार पडवळचा फोटो आहे. त्या दोघांमध्ये फरक स्पष्ट आहे. त्यांनी काय कशामुळे माझा चेहरा इथं तुषार पडवळ म्हणून लावलाय काय माहित नाही, किंवा कदाचित साहेबांसोबत त्याचा फोटो नसेल त्यामुळे माझा फोटो लावलेला असेल त्यांनी. आणि हा एक आता एक गांजाच्या प्रकरणामध्ये सुकेवाडीला गांजा पकडला होता त्या प्रकरणामध्ये व्हिडिओ व्हायरल केलाय. हा त्या गांजाचा आणि माझा कुठलाही प्रकारचा संबंध नाही. गांजा म्हणजे आमच्या पूर्ण परिवारामध्ये गांजाचं म्हणजे नाव सुद्धा घेतलं जात नाही, तरी पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ अशा चुकीच्या पद्धतीने व्हायरल नाही झाले पाहिजे, कारण की या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरचा त्रास जो काय असतो तो आम्हाला माहिती झाला 3-4 दिवसापूर्वी. तो त्रास सगळ्यांना होतो. आई वडिलांना, नातेवाईकांचे फोन येतात, मित्रांचे फोन येतात. अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्रास होतो, बदनामी होती. जे काय असेल ते सत्य दाखवलं पाहिजे. जो गांजा विकणार आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि ती कारवाई झाल्यानंतर त्याला जी काय शिक्षा असेल ती होईल. पण आता त्याला जी शिक्षा होणार त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मला मानसिक त्रास मला झालेली आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल नाही झाली पाहिजे. आणि जो व्हिडिओ म्हणजे जो काय गांजा विकणार आहे तो कोणासोबत फिरतो काय फिरतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल नाही केली पाहिजे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर, सिव्हिल माझं कम्प्लीट झाले, छोटा मोठा व्यवसाय करतो मी पण, आणि मला काही गांजा विकायची किंवा गांजाची तस्करी करायची गरज नाही, कारण की माझा गरजा छोटा आहे. मला गांजा विकून गरजा पूर्ण करायची मला गरज नाही. तुम्ही काय कारवाई करणार? कारवाई आपल्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होऊन जाईल. वैयक्तिक आपण काय करणार आहात का? वैयक्तिक आता मी माहिती घेतो काय कारवाई करता येईल, कारण की मला पण या गोष्टीमध्ये एवढा अनुभव नाही. तर मी जे आमचे सल्ला देणारे माणसं त्यांना विचारून जी काही कारवाई करता येईल कारवाई, ज्यांनी काही व्हिडिओ व्हायरल केली आहे ती व्हिडिओ हे करू. मी पत्रकारांसोबत ज्या व्हिडिओ म्हणजे ज्या चॅनलवरून हे झालं ते पत्रकारांसोबत बोललो मी, पण ते मला म्हटले की मी काय अशी व्हिडिओ केलेली नाहीये. त्यांना सांगितलं की मला त्रास होतोय, माझ्या घरच्यांना त्रास होतोय. त्यांनी सांगितलं, त्यांनी मला त्यांचं चॅनलची लिंक पाठवली. तेव्हा ते मी नाही केलं, दुसरं कोणती व्यक्तीच्या एखाद्या माणसाने एडिट केलेलं असेल आणि ती रील म्हणून व्हायरल केली. आब्रू नुकसानीचा दावा आपण करणार.